या ऋषीपंचमीला माझी आजी एक स्पेशल उपवास करायची. त्या दिवशी आपण एक सात्विक भाजी खातो आणि एक ऋषींसारखं सत्व गुण आपल्यामध्ये यावे यासाठी उपवास करतो. त्या उपवासाचं ती अजून एक कारण सांगायची की आपल्या पिरियड्सच्या काळात जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर बाबा पुढील जन्मात त्याचा इम्पॅक्ट होऊ नये म्हणून एक प्रायश्चित्त म्हणून सुद्धा हा उपवास केला जातो. आता पिरियड्सच्या काळात जे धार्मिक नियम पाळले जातात त्यामागे आपल्या ऋषींची किती छान धारणा होती. म्हणजे स्त्री शक्तीचा केलेला तो किती मोठा आदर होता आणि समाजाने इझिली ॲक्सेप्ट करावं म्हणून त्यांनी हा विचार मांडला असावा. आता सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला तो वेळ स्वतःला देता येत नाही आणि म्हणूनच PCOD, इन्फर्टिलिटी ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. जर ते आपल्याला अवॉइड करायचं असेल तर ह्या काळात जास्त स्ट्रेसवालं काम किंवा नवीन प्रोजेक्ट्स या काळात सुरू नाही करायचे. जेवढं रुटीन आहे ते संत गतीने सुरू ठेवायचे. आपल्याला छान फळं खायचे जसं की केळं आहे, वॉटरमेलन आहे, ज्यामुळे बॉडीतली हीट कमी व्हायला मदत होईल. आणि त्यासोबतच तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ अवॉइड करायचे. तुम्ही सौम्य योगाभ्यास करू शकता पण हेवी वर्कआउट आपल्याला अवॉइड करायचे. जर हे काही छोटे मोठे नियम तुम्ही आजच्या काळातली पाळू शकलात तर आपली पिरियडची सायकल रेग्युलर राहील, पिरियडचा फ्लो व्यवस्थित होईल, त्या काळात होणारा आपला त्रास कमी होईल आणि आपण इझिली कन्सीव्ह करू शकतो. सो हे रुटीन तुम्ही फॉलो करणार असाल तर आता कमेंट बॉक्समध्ये P असं मेन्शन करा.